सावित्री, मी तुला काही विचारू का? होय, विचारा. तुला वाचता येते का? का? अरे, त्या दिवशी मिशनरी शिक्षकांनी तुला ते पुस्तक दिले तेव्हा मी बघितलं, तू खूप आनंदी झालीस. त्या दिवसापासून जेव्हाही मी तुला बघिततो, तू त्या पुस्तकाचे पाने उलटत राहते. जर तुला वाचता येते तर हे गोष्ट मला पहिले का नाही सांगितली? अरे नाही बाबा, शपथ सांगते, मला खरंच वाचता येत नाही. खरंच? पण जेव्हाही तू त्या पुस्तकाचे पानं उलटत राहतेस तेव्हा तू बिलकुल शिक्षकेसारखी दिसतेस. हे सगळं बघून मला खूप आनंद होतो सावित्री. तुम्हाला हे सगळं आवडतं का? हो, खूप आवडतं. तुलाही शिकायला आवडतं का? हो, छान वाटतं. पण खरं तर मला लिहिता वाचता येत नाही. ठीक आहे, तर शिकायला तयार आहेस? अरे नाही बाबा, आई म्हणायची की मुलींनी शिकू नये, त्यामुळे देवाला राग येतो. नाही सावित्री, असं काही नसते. जर मी शिकू शकतो तर तू पण शिकू शकतेस. माझ्या शिकल्याने देवाला राग नाही आला तर तुझ्या शिकल्याने देवाला कसा राग येईल? खरंच मी शिकू शकते का? पण मी कुठे शिकणार आणि मला कोण शिकवणार? तू इथे शिकशील, या घरात शिकशील आणि मी तुला शिकवणार. खरंच मी शिकणार, मी खूप शिकणार, खूप शिकणार, खूप खूप. तर शिक्षणाला सुरू करूया. हो. ए, ए, बी, बी, सी, डी, ई, ई, ओ, ओ, आ, आ, ई, 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 उ, ऊ, ऊ, एक, एक, दोन, दोन, तीन, तीन, चार. सावित्रीचे शिक्षण सुरू झाले आहे. ज्योतिबांनी सावित्रीला पूर्ण निष्ठेने शिकवले, तिला शाळेत प्रवेश दिला. त्यानंतर तिने शिक्षकाचे प्रशिक्षणही घेतले. सावित्रीला शिक्षणाच्या प्रत्येक पैलूची ओळख करून दिली. सावित्रीनेही ज्योतिबाला साथ दिली भक्तिभावाने. भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना होती ज्यात भारतीय जाती व्यवस्थेत शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या बहुजनांनी आपल्या जवानसाथीला शिक्षण दिले. ते एका नवीन सामाजिक क्रांतीला जन्म देणारे होते. सावित्री, अरे तुम्ही? साहू, आज आपल्या घरचा प्रत्येक कोपरा ज्ञान आणि प्रकाशाने उजळत आहे, परंतु आतच कुठेतरी अंधकार आहे जो आपल्याला अडथळत आहे. एक तळमळशी आत निर्माण होते, परंतु समाधान नाही मिळत. सावित्री, मला तुमची ही तळमळ जाणून घ्यायची आहे. मला तुमच्या बेचैनीचे हे गडद जाडे जाणून घ्यायचे आहे. सावित्री, शिक्षण घेऊन तू जो ज्ञानाचा दिवा लावला आहेस, परंतु आजही आपल्या माता बहिणी हजारो प्रकारच्या यातना सहन करत आहे. सामाजिक दडपशाही आणि कौर्यासमोर असहाय्य होऊन ते जनावरासारखे जीवन व्यतीत करत आहेत. हे सगळं बघून सावित्री खूप बेचैन होतो. सावित्री, खूप बेचैन होतो. माझ्या मनात ज्योतिबा हाच विचार चालू आहे, समाजकंटकांचा. याचमुळे आपल्या माता भगिनींना दररोज जनावरांसारखं जगावं लागत आहे. बालविवाह, विधवा प्रथा, सती प्रथा यांसारख्या अनेक दुष्ट प्रथा आपल्या समाजाच्या अस्तित्वाचा अपमान करत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की या जीवन व्यवस्थेत व वर्ण व्यवस्थेत अडकलेल्या समाजात आपण काय करायचं, कोणता मार्ग निवडायचा, हेच मला गोंधळात वाटते. एक मार्ग आहे सावित्री, शिक्षणाचा मार्ग. जर आपण या माता बहिणींना शिक्षित केले तर ते या अत्याचारांपासून मुक्ती मिळवू शकतात. निरक्षरतेमुळे त्यांच्यावर लादले गेलेल्या सर्व खोट्या समजुती ते वाहून नेत आहेत. आपण दोघेही मिळून आपल्या माता बहिणीसाठी शाळा उघडू. पण त्यासाठी खूप पैसा, साधनं आणि माणसं हवीत. ते सगळं कुठून आणणार? तू चिंता करू नको सावित्री, तू फक्त या महिलांना शिक्षणासाठी तयार कर, बाकी सगळं मी बघेल.
ज्योतिबा आणि सावित्री मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडण्याची व्यवस्था करतात. त्या दोघीही या कामात गुंततात. सावित्री घरोघरी जावी, मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगते. अनेक जण या गोष्टी ऐकतात, तर काही जण दुरूनच सावित्रीकडे दुर्लक्ष करतात. पण सावित्री हार मानत नाही. या लोकांना ती समजावते की आपल्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवा. हा प्रयत्न चालूच राहिला आणि एक दिवस आला जेव्हा काही लोक आपल्या मुलीला शाळेत पाठवायला तयार झाले. आता सावित्रीच्या संघर्षाचा आवाका आणखी विस्तारत होता. आता जगातून शतकानुशतकांचा अंधार दूर होणार होता. पण या ब्राह्मणवादी आणि पुरुष सत्ताक शक्ती असलेल्या कोणत्याही प्रकारे बदलायला तयार नव्हत्या. त्या शक्ती स्त्री शिक्षणाच्या विरोधात होत्या. त्यांनी सावित्रीबाईंना त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्यावर चिखल आणि घाण फेकण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ सुरू करण्यास सुरुवात केली. पण एवढे करूनही थोर सावित्रीबाईचा आत्मविश्वास कमी झाला नाही. त्या आव्हानांना सामोर जात असताना सावित्रीबाईचा आत्मविश्वास आणि जिद्द अधिक दृढ होत गेली. सावित्री, वर्षानुवर्ष जे आपण स्वप्न बघत होतो ते आज पूर्ण होत आहेत. हजारो वर्षापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी शिक्षणाचे दारे खोलून तुन ज्ञानाची मशाल पेटवली आहे सावित्री. आता बघ सावित्री, यातूनच एक नवा भारत निर्माण होईल. ज्योतिबा, आपल्या दोघांसाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्योतिबा, काय झालं बाबा? हे सगळं मी काय ऐकतोय? या दिवसासाठी मी तुला शिकवले होते का? पण काय झालं, काय आहे, काय घडलं? तू आणि सावित्री दोघेही मिळून महिलांमध्ये शिक्षणाच्या आणि ज्ञानाचा रोग पसरवतात. असा गोंधळ संपूर्ण शहरात आहे. महिलांना शिक्षण देणे हे पाप आहे असे आपल्या धर्मग्रंथात लिहिलेले आहे. हे तुला माहित नाही काय? पण शिक्षण हे कधीपासून पाप झाले बाबा? शिक्षण हे पाप नाही ज्योतिबा, पण स्त्रियांना शिक्षण देणे हे मोठे पाप आहे. हजारो वर्षांपासून आपल्या चालत आलेल्या परंपरा आणि प्रथा मोडणे हे मोठे पाप आहे ज्योतिबा. बाबा, जब रूढी आणि परंपरा समाजात अंधकार आणि अंधविश्वास पसरवत असेल आणि माणसाच्या प्रतिष्ठेला कमी करत असेल, अशा रूढी आणि परंपरांना मोडलेच पाहिजे. आणि जर हे मोडणं पाप असेल तर हे पाप करणं मला मंजूर आहे. तू पूर्णतः अधर्मी झाला आहेस असे दिसते ज्योतिबा. लक्षात ठेव, तू अधर्मी असशील पण मी नाही असू शकत. ज्याला या परंपरा आणि प्रथा सोडायच्या आहेत त्याला माझे घरही सोडावे लागेल. तर ऐक सावित्री, आज निर्णय झालाय. आपला सामान बांधून घे. आता आपण एका नवीन प्रवासाला निघणार आहोत. आणि लक्षात ठेव, हा प्रवास खूप लांब होणार आहे.
आता वडिलांचे घर सोडले, आता शाळा कुठे चालवणार? मला माहित नाही सावित्री, फक्त मला एवढं माहित आहे की जेव्हा कधी पण नदी डोंगरावरून खाली उतरते तेव्हा तिच्या समोर अनेक अडथळे येतात, परंतु ती थांबत नाही. त्या अडथळ्यांना अनुसरून ती वाहत जाते. आता काहीही झालं तरी आता आपण थांबणार नाही. आपल्याला एका रस्त्याची नाही तर एका ठिकाणाची गरज आहे, असं ठिकाण जिथे आपण आपली शाळा उभारू शकू. ठीक आहे, जवळच उस्मान शेखच्या घर आहे, त्यातूनच एका नव्या पत्त्याचा पत्ता लागेल. अरे सलाम भाईजान, सलाम भाभी जान, अंदर आइए, बाहर क्यों खड़े हैं? सलाम फातिमा बहन, उस्मान भाई कहाँ है? आप दोनों इधर आराम से बैठिए, मैं उन्हें अभी लेकर आती हूँ. अस्सलाम वालेकुम ज्योतिबा भाई, अस्सलाम वालेकुम साहिब बहन. फातिमा, कुछ चाय पानी तो ले आओ, कल से इन्हें खाने को नहीं मिला होगा. लगता है तुम्हें सब पता है. भाई मुझे ही नहीं, पूरे पूना शहर को पता चल चुका है. स्त्री शिक्षा का रोग फैला रहे ज्योतिबा और सावित्री को पिता ने घर से बाहर निकाल दिया है. अखबार की हेडलाइन बन गया भाई. चलो यह भी अच्छा हुआ, अगर हम कहीं जाएंगे तो यह किस्सा बार बार दोहराने की जरूरत नहीं पड़ेगी. क्या अच्छा हुआ भाईजान, अब सावित्री को लेकर ऐसे किधर भटकते रहोगे? अब ये लोग कहीं नहीं भटकेंगे फातिमा. ये दोनों जो काम कर रहे हैं उस काम के लिए भटकने की नहीं, एक जगह टिकने की जरूरत है. ज्योतिबा, आज से तुम इसी घर में रहो और इसी घर में अपना विचार नहीं चलाओ. क्या क्या सच में भाईजान? फातिमा, मैं तुम्हारा भाई हूँ, मुझे तुम्हारी पसंद नापसंद अच्छी तरह से जानता हूँ. सावित्री, फातिमा रात दिन मुझसे तुम्हारे बारे में पूछती रहती, तुम उसकी आदर्श हो. अब आज से तुम उसका मार्गदर्शन करो. उस्मान भाई, आज मैं अपने आप को बहुत धनी और ताकतवर महसूस कर रहा हूँ. ज्योतिबा मेरे भाई, समाज में अच्छा काम करने वाले लोग बहुत कम होते हैं, लेकिन उनका साथ देने वाले लोगों की कमी नहीं है इस समाज में. तुम्हारे पास शिक्षा की दौलत है जो तुम समाज में बसी महिलाओं में बांट देना चाहते हो, और इस काम में मैं तुम्हारे कुछ काम आ सकूं, इससे बड़ा सौभाग्य मेरे लिए और क्या हो सकता है. मुझे विश्वास है तुम और सावित्री जो काम कर रहे हो उस काम को इतिहास कभी नजरअंदाज नहीं कर पाएगा, और ऐसे ही प्रयासों से एक नया आधुनिक और एक शिक्षित भारत बनेगा. बच्चों, आज की पढ़ाई इधर ही खत्म होती है. सावित्री बाई आप सबको एक
कविता सुनाएगी। सावित्री ताई की वो कविता आप सबको उनके पीछे दोहरानी है। ओ मॅडम, जा आणि अभ्यास करा, स्वावलंबी व्हा, मेहनती व्हा, काम करा, ज्ञान आणि संपत्ती गोळा करा. ज्ञानाशिवाय आपण प्राणी बनतो. त्यामुळे आळशी बसू नका. शोषित आणि दुःखी लोकांचे दुःख दूर करा. तुम्हाला शिकण्याची सुवर्ण संधी आहे. जा, वाचा आणि लिहा. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती. जय क्रांती. धन्यवाद.